नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण विविध विषयांवर तज्ञांसोबत चर्चा करतो. आज आपण इंजिनिअरिंग बाबत तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवणार आहोत. आजचा आपला विषय आहे यशस्वी इंजिनिअरिंगची दिशा, स्वप्न, संधी, सत्य. याबाबत आपल्याला सखोल मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत साताऱ्यातील यशोदा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर विक्रम श्रीपती पाटील. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्ते. डॉक्टर विक्रम श्रीपती पाटील यांना अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात तब्बल 35 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी संगणकशास्त्र अभियांत्रिकी अर्थात कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग या शाखेत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. याच क्षेत्रात त्यांनी PhD पदवी सुद्धा प्राप्त केली आहे. शिक्षण, संशोधन आणि प्रशासकीय कामकाजाचा उत्कृष्ट समन्वय साधत त्यांनी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे. प्राचार्य म्हणून त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्धता तसंच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर नेहमीच भर दिलाय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील NBA मान्यता प्रक्रिया, इंडस्ट्री कोलॅबोरेशन, स्टार्टअप्स व इनोव्हेशन तसंच प्रशिक्षण व प्लेसमेंट सेल अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहेत. त्यांनी अनेक संशोधन प्रकल्प, तांत्रिक लेख तसंच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. डॉक्टर पाटील हे शिक्षकांमध्ये नेतृत्व गुण, मूल्याधिष्ठित शिक्षण व नवकल्पना यांचा प्रसार करणारे प्रेरणास्थान मानले जातात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा ही संस्था गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणासाठी अग्रगण्य बनली आहे असं सर्वज्ञात आहे. सर, सुरुवात आपण अभियांत्रिकीच्या अर्थात इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेपासून करूया. कशी असते ही प्रवेश प्रक्रिया? ही प्रवेश प्रक्रिया साधारण 2 टप्प्यात विभागली जाते. यातला पहिला टप्पा म्हणजे जेव्हा विद्यार्थी 12वीला असतो तेव्हा त्यानं CETचा किंवा JEEचा फॉर्म भरणं आणि त्या परीक्षांना अपियर होणं बस आणि त्या परीक्षेचा काहीतरी निकाल घेणं हे अपेक्षित असतं की जो ह्या अकॅडमिक इयरचा म्हणजे 25-26 या शैक्षणिक वर्षाचा तो टप्पा पूर्ण झालेला आहे. आत्ता जे 12वीचे विद्यार्थी त्याच्यामध्ये ती परीक्षा पूर्ण केलेली आहे. तसेच त्याचा निकाल लागल्यानंतर त्यांचं जे रजिस्ट्रेशनचं काम असतं तेही राज्य सरकारच्या CETच्या सेलच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशनचं काम पूर्ण झालेलं आहे. हा इथपर्यंतचा पहिला टप्पा. दुसरा टप्पा की जो कालपासून सुरू झालेला आहे, काल 19 तारखेला या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय मेरिट लिस्ट डिस्प्ले झालेली आहे. त्याच्यामध्ये जर काही उणीवा असतील तर त्या विद्यार्थ्यांना वेबसाईटवर जाऊन त्या चेक करायच्या आहेत आणि ग्रीव्हन्सेस आपला रजिस्टर करायचा आहे. आणि त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीची ही राज्यस्तरीय गुणवत्ता यादी जाहीर होईल. ती साधारण 24 किंवा 25 तारखेला जाहीर होईल. अच्छा, ही प्रवेश प्रक्रिया आपण अगदी टप्प्याटप्प्याने सांगितलेली आहे. मला वाटतं आणखी काही टप्पे उरले आहेत. हो, याच्यामध्ये अजून पुढचा टप्पा महत्त्वाचा की ज्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्याला कॉलेज निवडायचं आहे आणि ऑप्शन प्रक्रिया त्याला म्हटलं जातं. त्या अशा 4 राऊंड होणार आहेत या ऑप्शन प्रक्रियेचे. म्हणजे पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड आणि चौथा राऊंड. तर पहिल्या राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना जो ऑप्शन दिलेला आहे तर तो पहिला ऑप्शन जर त्याला मिळाला तर तो पहिला ऑप्शन त्यानं घेणं हे कंपल्सरी आहे. पहिला दिलेला ऑप्शन मिळाला आणि त्या विद्यार्थ्यांना जर तो घेतला नाही तर तो विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर फेकला जातो. तर दुसऱ्या राऊंडमध्ये असे पहिले 3 ऑप्शन घेणं गरजेचं आहे. प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थी मॅक्झिमम 300 ऑप्शन देऊ शकतो. पण विद्यार्थ्यांना 300 ऑप्शन देण्याची गरज नसते. त्यांना त्याचा अभ्यास करून कुठल्या कॉलेजमधले कुठले अभ्यासक्रम आपल्याला हवेत या पद्धतीनं ऑप्शन तयार करून ते ऑप्शन द्यावेत. तर जसं मी आत्ता सांगितलं, पहिल्या टप्प्यामध्ये पहिला ऑप्शन कंपल्सरी आहे. जर तो मिळाला नाही तर विद्यार्थी दुसरा मिळालेल्या ऑप्शनला बेटरमेंटसाठी पुढच्या राऊंडला म्हणजे पुढच्या टप्प्यात जाऊ शकतो. पुढच्या टप्प्यामध्ये त्यानं दिलेले पहिले 3 ऑप्शन कंपल्सरी आहेत. त्यामध्ये त्याला जर मिळालेला ऑप्शन हा पहिल्या 3 मधला असेल तर त्याला तो ऑप्शन स्वीकारणं गरजेचं आहे. जर त्याला 3 नंतरचा 4था, 5वा किंवा अगदी 50वा जरी ऑप्शन मिळाला तर तो पुन्हा बेटरमेंटसाठी जाऊ शकतो. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये
त्यानं दिलेल्या ऑप्शन्सपैकी पहिल्या 6 मधला कुठलाही ऑप्शन जर मिळाला तर तो घेणं बंधनकारक आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये जो मिळालेला ऑप्शन असतो तो घेणंच बंधनकारक असतं. तर असे हे साधारण यावर्षी 4 टप्पे हे प्रवेश प्रक्रियेचे म्हणजे ऑप्शन देऊन विद्यार्थ्यांना आपले कॉलेज निवडीबद्दलचे असे 4 टप्पे आहेत. अगदी टप्प्याटप्प्याने सविस्तर अशी आपण माहिती दिलेली आहे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेची. खरं तर सर जर पाहिलं तर काळानुरूप अभियांत्रिकीची शिक्षण पद्धत किंवा जे शिक्षणाचं स्वरूप आहे ते बदललेलं आहे. आता काही आव्हानं निर्माण झालेली आहेत, याबद्दल आपण काय सांगाल? बरोबर. जसं टेक्नॉलॉजीमध्ये बदल होतात तसं शिक्षण क्षेत्रातल्या सुद्धा टेक्नॉलॉजी वापराचे सुद्धा बदल झालेले आहेत. अगदीच बोलायचं झालं तर खूप वर्षापूर्वी जेव्हा शिक्षक शिकवायचा तेव्हा खडू आणि फळा ह्याचाच वापर व्हायचा. तो हळूहळू बदलत पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स किंवा इतर काही गोष्टी आल्या आणि आता तर स्मार्ट बोर्ड आलेले आहेत. तर ही जशी टेक्नॉलॉजी बदलते तसं शिक्षकांनीसुद्धा आपलं टीचिंगचं स्किल आणि टीचिंगची व्यवस्था बदलली पाहिजे. तर यामध्ये आता स्मार्ट बोर्ड आल्यामुळं शिक्षकाला लर्निंग म्हणजे विद्यार्थ्याला जे द्यायचे लर्निंग रिसोर्सेस आहेत ते खूप योग्य प्रकारे आणि इझिली उपलब्ध होतात. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ताही वाढू शकते. आताच्या काळाचा विचार करता अभियांत्रिकीच्या कोणत्या विद्याशाखांना विद्यार्थ्यांची जास्त पसंती असते? मागच्या काही वर्षापासून विद्यार्थ्यांच्या मध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग आणि त्याच्या सहयोगी शाखा ज्या आहेत त्याबद्दल जास्त मागणी आहे. यावर्षी असं दिसतंय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ज्या काही सहयोगी शाखा आहेत त्यांच्याबद्दल जास्त मागणी आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स असेल किंवा इतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विद्याशाखा असतील, त्याचबरोबर रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशी जी विद्याशाखा आहे की जी आमच्या यशोदा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आम्ही ऑफर करतोय, तिथे जास्त मागणी आहे. अगदीच आपण रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आता उल्लेख केलात. खरं तर सर असं म्हणतात की AI आल्यामुळे भविष्यात नोकऱ्या धोक्यात येतील. इंजिनिअरिंगच्या बाबतीत काही बदल घडेल का? आपल्याला काय वाटतं? जशी टेक्नॉलॉजी बदलते त्याप्रमाणे जॉब रोल्सही बदलतात. आपण जर जुन्या काळी बघितलं तर टायपिंग इन्स्टिट्यूट आणि टायपिस्ट असायचे. कालांतरानं इलेक्ट्रॉनिक टायपरायटर आले. त्या टायपिस्ट लोकांनी स्वतःला बदललं आणि ते इलेक्ट्रॉनिक टायपरायटरवर त्यांनी स्किल त्याच्यात ॲक्वायर केलं, स्किल मिळवलं. त्यानंतर कॉम्प्युटर्स आले तर ते लोक आता कॉम्प्युटरच्या स्किल्सवर त्यांनी प्रभुत्व मिळवलं. तर तसं जशी नवीन टेक्नॉलॉजी येते तसे नवीन स्किल्स हे सर्वच लोकांनी शिकून घेतले पाहिजेत. तर नोकरींवर गदा येणं ह्याच्या म्हणण्यापेक्षा नोकरीच्या नवीन संधी निर्माण होतील याचा आपण विचार करायला पाहिजे. त्यामुळं कदाचित काही जॉब रोल ऑब्सोल्यूट होतील पण नव्यानं नवीन जॉब रोल उपलब्ध होतील. तर ह्या नव्यानं निर्माण झालेल्या संधी काय असतील हे बघून विद्यार्थ्यांनी आणि याच्यामध्ये करिअर करणाऱ्या इच्छुकांनी ते तंत्र शिकून घेऊन त्या संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे. अगदीच नव्या संधी आपल्याला घडवता आल्या पाहिजे असा अत्यंत मोलाचा संदेश आता आपण दिला. मग या दृष्टीने यशोदा टेक्निकल इन्स्टिट्यूट जे आपलं आहे तिथे काय नवीन बदल आपण घडवताय? याच्यामध्ये मूलतः जर असं बघितलं तर यशोदा टेक्निकल इन्स्टिट्यूट किंवा यशोदा इन्स्टिट्यूशनची स्थापना ही प्राध्यापक दशरथ सगरे ही जे एक शिक्षकच होते स्वतः त्यांनी स्थापन केलेली आहे. त्याच्यामुळं विद्यार्थीभिमुख शिक्षण कसं दिलं जाईल याचा हा आमच्या संस्थेमध्ये पूर्ण उहापोह केला जातो आणि विद्यार्थी पूर्ण कसा परिपूर्ण होईल कसा याचा आपण इथे प्रयत्न करत असतो. तर याच्यासाठी आमच्याकडे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा होईल याची पुरेपूर काळजी घेतली जाते. तर याच्यामध्ये विद्यार्थ्याचं अकॅडमिक जे आहे शैक्षणिक प्रगती कशी होईल त्याचबरोबर त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याचं कल्चरलमधलं पार्टिसिपेशन असेल, स्पोर्ट्समधलं पार्टिसिपेशन असेल, त्याचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट रिलेटेड गोष्टी असतील, अशा गोष्टींचा आम्ही यशोदा इन्स्टिट्यूट्समध्ये प्रभावीपणे विचार करतो आणि त्याची अंमलबजावणी करतो. अगदीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आपण भर देता असं आपण सांगितलं. उपक्रम अनेक राबवली जातात असंही आपण म्हणालात. कोणकोणती नेमकी उपक्रम आपण राबवता? याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रथमतः टेक्निकलमध्ये बघितलं तर पोस्टर प्रेझेंटेशन्स असतील किंवा प्रोजेक्ट कॉम्पिटिशन्स असतील की ज्याच्यामधून विद्यार्थ्यांना काही स्किल्स अवगत होतील असे प्रकल्प राबवले जातात.
त्याचबरोबर हँड्स ऑन स्किल्स देण्यासाठी 3 दिवसाचे वर्कशॉप्स, 6 दिवसाचे वर्कशॉप्स, 15 दिवसाचे वर्कशॉप्स ही राबवले जातात की ज्याच्यामुळं विद्यार्थ्याला जे नवीन स्किल्स मार्केटमध्ये आहेत त्याच्यामध्ये प्रभुत्व मिळवता येतं. आणि हे स्किल्स राबवण्यासाठी आम्ही कित्येक इंडस्ट्रीबरोबर टायअप केलेलं आहे. म्हणजे उद्योग क्षेत्रातले लोक येऊनच इथं हे उपक्रम राबवले जातात. त्यामुळं जी इंडस्ट्री इन्स्टिट्यूटमध्ये जी गॅप निर्माण झालेली असं म्हटलं जातं ती गॅप कमी करण्यासाठी आम्ही इथे पूर्ण त्याचा प्रयत्न करतो आहे. आणि शक्य तितका विद्यार्थी हा इंडस्ट्री रेडीनेस कसा होईल याचा आम्ही इथे पूर्णपणे विचार करून त्या पद्धतीने ह्या योजना राबवल्या जातात. खरं तर सर, इंजिनियर जर व्हायचं असेल तर खूप अभ्यास करावाच लागतो हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. शिवाय खर्चही तेवढाच होतो, म्हणजे फी काही कमी नसते इंजिनिअरिंगची. पण यामुळे गरजू कोणी विद्यार्थी असतील पण त्यांना इंजिनियर होण्याची इच्छा असेल त्यांनी वंचित राहू नये यासाठी आपल्या यशोदा इन्स्टिट्यूटकडून काही सवलती दिल्या जातात का? नक्कीच. मी जसं आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं, प्राध्यापक दशरथ सगरे सर यांनी स्थापन केलेली संस्था आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांच्यासाठीचा त्यांचा आत्मीयता हा एक विषय आहे आणि ते खूप आत्मीयतेनं त्याबद्दल प्रत्येक विद्यार्थ्याचा विचार करतात. त्याच्यासाठी यशोदामध्ये प्रेसिडेन्शियल स्कॉलरशिप हा सुद्धा एक विद्यार्थ्यांच्यासाठीचा उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. पण त्याचबरोबर राज्य शासनाच्या ज्या काही स्कॉलरशिप्स आहेत त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी कुठे मागे राहू नये आणि त्या विद्यार्थ्यांना त्या स्कॉलरशिप मिळाव्यात याची दक्षता आम्ही घेतो. आणि राज्य शासनातर्फे ज्या काही स्कॉलरशिप्स दिल्या जातात की त्या शैक्षणिक शुल्कामधल्या असोत किंवा विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठीच्या वसतिगृहाच्या शुल्कातल्या असो, या सर्व सुविधा स्कॉलरशिप्स विद्यार्थ्याला कशा मिळतील ह्याची आम्ही नेहमीच काळजी घेतो. अगदीच. आता पुन्हा एकदा आपण अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेकडे येणार आहोत सर. खरं तर एवढ्या मोठ्या कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे, त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेत अजिबात चूक व्हायला नको. सर, आपण काय सांगाल की असा कोणता टप्पा असो ज्यात हमखास विद्यार्थ्यांकडून चूक होण्याची शक्यता असते पण ती व्हायला नको म्हणून त्यांनी काळजी घ्यायला हवी? काय सल्ला द्याल? जसं मी मगाशी म्हटलं, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा याच्यामध्ये ऑप्शन देणं. हे जेव्हा ऑप्शन द्यायची प्रक्रिया चालू असते तेव्हा विद्यार्थी तिथेच फसगत होते. आपल्याला कुठला नेमका ऑप्शन द्यायचा आहे हेच त्यांना कळत नाही. आणि मग बऱ्याच वेळेला असं होतं की कुणीतरी सांगतं आणि मोठ्या मोठ्या कॉलेजेसचे विद्यार्थी ऑप्शन देतात की ज्याचं मेरिट खूपच जास्त असतं, ते विद्यार्थ्याला मिळू शकणारं नसतं. आणि मग शेवटी असं येतं की कुठलं तरी एक दुसरं कॉलेज टाकायचं म्हणून टाकलेलं असतं आणि तिथं विद्यार्थ्याला तो ऑप्शन मिळतो आणि मग तिथं जाणं, तिथं ॲडमिशन घेण्याशिवाय विद्यार्थ्याला गत्यंतर राहत नाही. तर पहिली काळजी घ्यायची म्हणजे की असे ऑप्शन टाकायचे की जिथं आपल्याला ॲडमिशन मिळू शकेल. तर मागच्या वर्षी त्या कॉलेजमध्ये शेवटचा विद्यार्थी जो प्रवेशित झालेला असतो त्याचं SML म्हणजे स्टेट लेवल मेरिट नंबर काय आहे आणि आपला स्वतःचा स्टेट लेवल मेरिट नंबर काय आहे हे बघून विद्यार्थ्यांनी कॉलेजची निवड करावी. अशा ठिकाणी जर विद्यार्थ्यांना कॉलेज निवडीसाठी जर काही गरज लागणार असेल तर आम्ही सातारमधल्या किंवा सातारच्या सभोवतालच्या विद्यार्थ्यांच्यासाठी यशोदामध्ये याचं मार्गदर्शन पण करतो आणि ऑप्शन्स कसे टाकायचे याची आम्ही तिथे त्यांना सूचना देतो किंवा तसं मार्गदर्शन करतो. आपण सांगितलं की महाविद्यालयांची निवड करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना विशेष असं मार्गदर्शन करता. आता आपल्या प्रेक्षकांमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी असतील ज्यांना पुढे जाऊन इंजिनियर व्हायचं असेल, त्यांना इथे थोडक्यात काय मार्गदर्शन कराल की कसे कॉलेज निवडावे इंजिनिअरिंगसाठी? त्यांनी कॉलेज निवडताना पहिल्यांदा हे बघावं की त्या कॉलेजचं अकॅडमिक स्टँडर्ड कसं आहे. अकॅडमिक स्टँडर्ड हे NAC आणि NBA अशा राष्ट्रीय स्तरावरच्या ज्या संस्था आहेत त्यांनी त्या कॉलेजचं नामांकन केलेलं असतं. त्याच्यामध्ये त्या कॉलेजचं नाव आहे का, म्हणजे कॉलेजला NAC मिळालेलं आहे का, कॉलेजच्या त्या पर्टिक्युलर ब्रँचला NBA मिळालेलं आहे का हे पाहावं. त्याच्यानंतर त्या कॉलेजमधून किती विद्यार्थ्यांना प्लेसमेंट होते हे पाहावं. जर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्याबद्दल त्या कॉलेजमध्ये मार्गदर्शन होतं का हे पाहावं. जसं मी आत्ता सांगितलं, आम्ही सर्वांगीण विकासासाठी बऱ्याच योजना राबवतो. तर अशा विद्यार्थ्यांच्या विकासासाठीच्या योजना त्या कॉलेजमध्ये राबवल्या जातात का हे विद्यार्थ्यांना बघावं. कारण आता इंजिनिअरिंग होणं किंवा इंजिनियर होणं म्हणजे फक्त डिग्री घेणं नाही, तर
इंजिनिअरिंगचे 4 वर्ष शिकता शिकता तो विद्यार्थी स्वतःला कसा घडवतो हेही महत्त्वाचं आहे. आणि विद्यार्थी जेव्हा स्वतःला घडवत असतो तेव्हा ती संस्था, ते कॉलेज त्या विद्यार्थ्याला कितपत मदत करतं, कितपत मार्गदर्शन करतं हेही महत्त्वाचं आहे. आता केंद्र सरकारच्या बऱ्याच योजना अशा आहेत की ज्याच्यामध्ये मेक इन इंडिया आणि एंटरप्रेन्योरशिप, स्टार्टअप अशा गोष्टी सुरू झालेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनी तेही बघावं की अशा कॉलेजमध्ये अशा योजनांच्या अंतर्गत काही उपक्रम राबवले जातात का, की जेणेकरून विद्यार्थ्यांचा 4 वर्षानंतर फक्त इंजिनियर न होता त्याला इतर काही सर्वांगीण विकास झालेला आहे, त्याला इतर काही योजनांची माहिती मिळालेली आहे आणि तो पुढे चांगल्या इंडस्ट्रीमध्ये नोकरी करू शकेल किंवा उच्च शिक्षण घेऊ शकेल किंवा ह्या 4 वर्षातच त्याच्यात काही आयडिया आली एखाद्या प्रॉडक्टबद्दल तर तो स्वतःचं प्रॉडक्ट निर्माण करू शकेल, अशी व्यवस्था त्या कॉलेजमध्ये आहे का हे विद्यार्थ्यांना बघावं. अच्छा, खरं तर कौतुक सर यासाठी की आपण केवळ इंजिनियर्स नाही घडवत तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आपण भर देता. आता सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न की इंजिनिअरिंग पदवी घेतल्यानंतर पुढे काय, म्हणजे करिअरची कोणकोणती दारं आपल्या विद्यार्थ्यांसाठी खुली होतात? हा खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जसं आत्ता मी सांगितलं, उच्च शिक्षण असेल किंवा विद्यार्थ्याला नोकरी असेल किंवा त्याचा स्वतःचा व्यावसायिक बनण्याचा मनस असेल, तर हा एक ढोबळमानानं झालेल्या करिअरच्या संधी आहेत. पण बेसिकली कसं असतं, एखादा विद्यार्थी इंजिनियर होतो म्हणजे त्यानं ज्या इंजिनिअरिंग क्षेत्रात काम केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, त्यातलंच त्यानं पुढचं काही करावं, हा एक ढोबळमानानं प्रचलित प्रघात असला तरी विद्यार्थी जेव्हा 4 वर्ष इंजिनिअरिंगमध्ये आपला वेळ दिलेला असतो त्यावेळेला तो परिपूर्ण घडलेला असतो. तो असा घडलेला असतो की त्याला बेसिक फाउंडेशन त्याचं तयार झालेलं असतं. त्याच्यामध्ये तो त्याच्यानंतरचं जे करिअर करायचं असतं तो करू शकतो. म्हणजे त्याला इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतल्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये नोकरी तर करेलच तो, पण एखादा व्यवसाय करायचा असेल तर तो नॉन इंजिनिअरिंग असेल किंवा त्याच्या क्षेत्रातला नसला तरी तो उत्तमपणे तो व्यवसाय करू शकतो. कारण त्याची जडणघडण, त्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची जडणघडण ही तशी झालेली असते. अगदीच. आता आपण आलेलो आहोत कार्यक्रमाच्या समारोपाकडे. सर, जाता जाता आपल्या प्रेक्षकांना आपण काय संदेश द्याल? मी हेच सांगू शकेन की जर इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग होऊन जर तुम्ही प्रवेश घेणारच असाल तर ते इंजिनिअरिंग कसं यशस्वीपणे करता येईल याचा विचार करा. आता आजकालच्या दिवसामध्ये जसं मगाशी आपण बघितलं की विद्यार्थ्यांना बऱ्याच शैक्षणिक शुल्कामधल्या सुद्धा सुविधा उपलब्ध आहेत राज्य सरकारकडून. मला तर असं म्हणायचं आहे की कदाचित महाराष्ट्र राज्य हे देशामधलं एकमेव राज्य असं असेल की जे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना सोयी सुविधा देतं. साधारण ते 4,300 ते 4,500 कोटीचं बजेट असतं. तर सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा इंजिनिअरिंगमध्ये आणि त्याच्यानंतर ते यशस्वीपणे पूर्ण करावं. केवळ सरकारी सुविधा मिळत आहेत म्हणून प्रवेश घेऊ नये, तर आपण एक यशस्वी इंजिनियर होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्याची परिपूर्तता करावी. एक म्हणजे नियमित कॉलेज करणं आणि कॉलेजमध्ये जास्त वेळ घालवणं, त्याहीपेक्षा कॉलेजमधल्या लॅबोरेटरीजमध्ये जास्त वेळ घालवणं आणि आपल्याला वेगळे वेगळे स्किल्स हे शिकून घेणं. कारण हल्ली असं झालं आहे की हे स्किल्स जे नवीन नवीन स्किल्स येत आहेत त्याचा वेग हा इतका जास्त आहे की अभ्यासक्रमामध्ये या प्रत्येक गोष्टी समायोजित करणं हे शक्य होत नाही. त्यामुळं अभ्यासक्रमाव्यतिरिक्तही विद्यार्थ्यांनी वेळ देऊन असे स्किल्स अक्वायर करावेत की जेणेकरून त्यांना यशस्वी इंजिनिअरिंगचं करिअर करता येईल, त्यांना चांगली नोकरी मिळेल. अगदीच. सर, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.